आज मी अंड आणि बेसनाची एक जबरदस्त रेसिपी बनवणार आहे. नवीन रेसिपी बनवणार आहे. तर अंड्यात बेसन पीठ टाकून तर बघा, खूप छान टेस्टी रेसिपी बनते. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला 4 अंडे घ्यायचे आहेत. तुम्हाला किती अंड्याची बनवायची आहे त्यानुसार तुम्ही अंडे घ्यायचे आहेत. पण मी इथे 4च अंडे घेत आहे. तर हे 4 अंडे आपल्याला एका बाउलमध्ये फोडून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी रेसिपी होणार आहे आणि अगदी नवीन रेसिपी आहे बेसन पीठ आणि अंड्याची. तर इथे मी हे 4 अंडे एका बाउलमध्ये फोडून घेत आहे. अंडे फोडून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा. 1 चम्मच बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची, चिमूटभर हळद टाकायची आणि 2 चम्मच आपल्याला इथे बेसन टाकून घ्यायचं आहे. फक्त 2 चम्मच टाकायचं. 4 अंडे घेतले तर 2 चम्मच टाकायचं. अंड्याचं प्रमाण जर वाढवलं तर बेसनाचं प्रमाण सुद्धा वाढून घ्यायचं. तर इथे चिमूटभर हळद टाकायची, अर्धा टीस्पून लाल तिखट टाकायचं, अर्धा टीस्पून धना पावडर टाकायचा आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आणि आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही विचार करत असाल की कुठली रेसिपी आहे, काय आहे? तर खूपच टेस्टी आणि ही रेसिपी तुम्ही भातासोबत किंवा वरण भातासोबत तोंड लावण्यासाठी खाऊ शकता किंवा मग चपाती भाकरीसोबत खाऊ शकता. खूपच टेस्टी टेस्टी लागते आणि खूपच नवीन रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर इथे आपल्याला हे मिश्रण छान मिसळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता आपल्याला याला ठेवायचं आहे साईडला आणि आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये मी अर्धा पळी तेल टाकून घेतलं आणि आता याच्यामध्ये 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. मोठे कांदे होते म्हणून मी 2च घेतलेत. छोटे असतील किंवा मीडियम असतील तर 3 ते 4 घेऊ शकता. आणि हो, कांद्याचं, टोमॅटोचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. म्हणजे किती आपल्याला आवडत असेल त्यानुसार. तर इथं हा कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी आता 2 टोमॅटो कापून टाकत आहे आणि 2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्याच कापल्या आहेत. पाहिजे तर तुम्ही अख्ख्या सुद्धा मधून मधून कट करून टाकू शकता. आणि आता कांदा, टोमॅटो आणि ही मिरची आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. छान नरम करून घ्यायचं आहे. मी 2 मिनिटं झाकण ठेवून कांदा, टोमॅटो नरम करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याच्यात घरातील बेसिक मसाले टाकायचे आहेत. तर त्याआधी मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं. 1 टीस्पून मी लाल तिखट टाकलेलं आहे, अर्धा टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून मसाला टाकून घेतला आहे. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हा मसाला शिजण्यासाठी ना आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे. कारण हा मसाला आपल्याला नरम करून घ्यायचा आहे. तर पाणी टाकलं, मसाला शिजून घेतला ना, तर कांदा, टोमॅटो छान नरम होतं. तर इथे मी पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून झाकण ठेवून मसाला आपल्याला शिजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा. दिसायलाच किती छान दिसणार आहे रेसिपी. पुढे बघा तुम्ही. तर इथे मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हा मसाला छान असा शिजवून घेत आहे. बघू शकता मसाला शिजलेला आहे. याचं तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आणि परत मिक्स करायचं. इथे कांदा, टोमॅटो मिक्स छान नरम झालेला आहे. तर आता आपल्याला ना याच्यामध्ये आपण जे अंड्याचं मिश्रण करून ठेवलंय ना, ते टाकायचं आहे. तर त्याआधी थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हा मसाला पसरट करून घ्यायचा आहे. पसरवून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडं. शक्यतो तुम्ही ना ही रेसिपी बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅनच वापरा. मग त्याने काय खाली जळण्याची शक्यता नसते. आता मी हे अंड्याचं मिश्रण, बेसन आणि अंड्याचं मिश्रण पसरून टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि झाकण ठेवून फक्त 3 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. 2 किंवा 3 मिनिटंच. तर बघू शकता किती फुगलेलं आहे अंड्याचं मिश्रण. तर आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. आता छोटं-मोठं कसं कट करायचं त्या आपल्या आवडीनुसार. तर मी कट मारून घेते. चौकोन आकाराचे कट मारून घेतले मी. बघू शकता दिसायलाच किती सुंदर दिसत आहे आणि चवीला तर एवढी अप्रतिम झालेली आहे ही रेसिपी. नक्कीच एकदा ट्राय करून बघा.
खूपच आवडेल सगळ्यांना. आणि एकदा जर काही अशा प्रकारे तुम्ही जर अंड्याची रेसिपी बनवली, अंडा आणि बेसनची, तर परत तुम्हाला घरचे हीच रेसिपी बनवायला सांगणार. आता इथे मी 2 चम्मच दही घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती सुद्धा 1 चम्मच घेऊ शकता आणि 2 चम्मच दही, किंवा मग दुधावरची साय घ्यायची 1 चम्मच आणि 2 चम्मच दही. पण मी इथे दुधाची साय किंवा क्रीम घेतलेली नाही. मी फक्त 2 चम्मच दही घेतलेलं आहे. थोडंसं मिक्स करायचं आणि याच्यात टाकायचं आहे. आणि आता अलगद हाताने आपल्याला आलटी-पलटी करायचं आहे. एकदम अलगद हाताने करायचं आहे. तर हळू करायचं आहे. जास्त फास्टमध्ये नाही करायची ही प्रोसेस. तर अलगद हाताने याला आलटी-पलटी करायचं आहे. बघू शकता किती छान वड्या पडलेल्या आहेत. तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा. वेळ सुद्धा जास्त लागत नाही या रेसिपीला. पटकन होते. आणि हो, ही रेसिपी बनवून ना तुम्ही याचा म्हणजे वेगळा रस्सा बनवून, म्हणजे मसाला वगैरे वाटून रस्सा बनवून हे पीसेस रस्स्यामध्ये पण सोडून तशी पण भाजी बनवू शकता. पण ही सुक्की बनवलेली आहे मी. ही पण खूप टेस्टी होते आणि ती पण टेस्टी होते. ती पण मी पुढच्या वेळेस नक्की शेअर करीन. तर इथे वरतून आता कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकायच्या आधी मी 1 ते 1.5 मिनिटं झाकण ठेवून याला वाफ देऊन घेतलेली आहे. म्हणजे दही टाकल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिट फक्त झाकण ठेवून वाफ द्यायची. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आणि त्यानंतर झाकण काढून याच्यावर कोथिंबीर टाकायचं, मिक्स करायचं. तर ही रेसिपी रेडी आहे. आता परत एकदा आपल्याला आलटी-पलटी करायचं आहे. पण अलगद हाताने करायचं. आणि आता ही रेसिपी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे. तर ही अंड्यामध्ये बेसन पीठ टाकून चविष्ट रेसिपी रेडी झालेली आहे. तर भन्नाट रेसिपी पण बोलू शकता तुम्ही आणि नवीन रेसिपी पण बोलू शकता. तर रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.